टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुढचं मी न्यायासाठी तर लढतच राहणार आहे। मी 1 महिन्याचा तर सरांना टाइम दिलेला आहे की 1 महिन्यात जर नाही आरोपी अटक केले तर आम्ही अजून एसपी सरांना येऊन भेटू। पुन्हा आम्ही रस्ता रोको आंदोलन बी करतात। आमचे जन आंदोलन असेच राहणार आहेत आणि आम्ही न्यायासाठी लढतच राहणार। आम्हाला लढत राहण्यापेक्षा एसपी सरांनी तात्काळ आरोपी अटक करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची एसपी सरांकडे अपेक्षा आहे। आता ते अधिकारी बदलत आहेत। सानप सरांचे सीडीआर काढले तर सगळंच निष्पन्न होणार आहे। अधिकारी बदलायची बी गरज नाही। आता तपास बीएलसीबी कडे देत आहेत, त्यांच्या पद्धतीने ते तपास करत आहेत। आम्हाला काय त्यांची प्रोसेस काय आहे ते करा, पण आम्हाला आरोपी तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा। नाही, मुख्यमंत्री साहेबांना एवढीच माझी काल जे विधान भवनात लक्षवेधी झाली आहे त्याबाबत एवढंच त्यांनी जे प्रश्नवली केली आहे त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी योग्य ते पर्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करा, एसपी साहेबांना सांगून आमच्या परिवाराला आणि मला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे। पुन्हा स्थानिक पोलीस शाखेकडे तपास झालाय, मात्र वेगळी यंत्रणा याच्यात काय झाली पाहिजे अशी काही मागणी करणार आहात? नाही, एसपी सर खुद लक्ष घालणार आहेत ना, मग त्यांच्यापेक्षा चांगला तपास कोण करणार आहे? एसपी सरांनी सांगितलं आहे की मी खुद तपास करणार आहे। फक्त मला हे पुढचं कठोर पाऊल उचलून एवढीच अपेक्षा आहे एसपी सरांकडून। मला एवढं माझा संयम बाहेर जाऊन की आरोपी अटक करण्यापर्यंत एवढीच एसपी सरांकडून अपेक्षा आहे। एसपी सरांनी तात्काळ आरोपी अटक करावून मला न्याय द्यावा। तुम्ही जो बंगल्यावरून फोन आल्याचा आरोप केला होता त्यावर आता अनेक त्याबाबतची काय माहिती पोलिसांना दिली आम्हाला बंगल्यावरून फोन आला असे कॉन्स्टेबल एलमाटेच म्हणले होते तिथं चोरमुले सरांदेखत। म्हणूनच ते जेव्हापासून ऐकलं तेव्हापासून मी सानप सरांचे सीडीआर मागत होते। सानप सरांचे सीडीआर काढावे तर निष्पन्न होईल कोणाचा फोन आला काय झाला आणि एसपी सरांनी योग्य तपासणी करावी। म्हणजे मी जरांगे पाटील जे आपले समाजसुधारक आहेत आणि लक्ष्मण हाके बी समाजसुधारकच आहेत, त्यांना पण मी आव्हान केलं आहे ना। आमच्या इथले लोकप्रतिनिधी धनुभाऊ पंकजाताई यांना पण मी आव्हान केलं आहे की ताई तुम्ही बी समोर येऊन महादेव मुंडे केस प्रकरणात लक्ष द्या। सुप्रियाताई तर माझ्या बहिणीसारख्या पाठीमागे आहेत, सुरेश धसांना बी आहेत, आपले खासदार बजरंग बाप्पा बी रात्री भेट देऊन गेले। सगळे माझे भावासारखे माझ्या पाठीमागे आहेत। सगळ्यांना असं आंदोलन न करता एसपी सरांनी तात्काळ निर्णय घेऊन आरोपी अटक करावेत। कुणाची परेशानी होऊ नये हे बी एसपी सरांनी ध्यानात घेऊन पटकन आरोपींना अटक करावून आम्हाला न्याय द्यावा। 1 महिन्याचा वेळ मागितला तुम्ही, पण काय पुढचं काय? पुढचा आता 1 महिनाभर वेळ मागितला आहे मी। नंतर तुमच्याद्वारे सांगेल की काय आमचं पुढचं वाटचाल आहे ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।